नवीन वर्ष, नवीन पहाट आणि मनात होती एकच ओढ, देवाच्या चरणांकडे. 1 जानेवारी 2026 पहाटे 5 वाजता पुण्याच्या कात्रजमधून आमची भक्तियात्रा सुरू झाली. रस्ते लांब होते, पण श्रद्धा अधिक खोल होती. विठ्ठल, स्वामी समर्थ, तुळजाभवानी, 3 दर्शनं आणि एक अविस्मरणीय सफर. ही यात्रा नव्हती, ही होती मनाला भेटणारी एक अनुभूती. नमस्कार मित्रांनो, आज आहे 1 जानेवारी, नवीन वर्ष. आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि या नवीन वर्षाच्या मुहूर्तावर आपण निघालो आहोत श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेण्यासाठी अक्कलकोट. त्याआधी आपण जाणार आहोत पंढरपूरला आणि आज गुरुवार असल्याकारणाने नंतर अक्कलकोटला. जय श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त. तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल. पहाटे सासवडची वाट धरली, जेजुरीचा जयघोष कानात भरला. लोणंद ओलांडून फलटण गाठलं, नातेपुते माळशिरस मागे पडला. वेळापूर वाखरी लागताच चंद्रभागेची चाहूल लागली आणि समोर उभी राहिली पंढरपूरची पंढरी. जय जय रामकृष्ण हरी. मित्रांनो, सकाळी आपण 5 वाजता सुरू केलेला हा प्रवास आता सध्या आपण पोहोचलेलो आहोत फलटण या ठिकाणी. एका पेट्रोल पंपावर आपण थांबलेलो आहोत आणि या ठिकाणी सुंदर असा सूर्योदय आपल्याला पाहायला मिळतो आहे. कधी कधी देवाला शोधायला दूर जावं लागत नाही, फक्त मन शांत करावं लागतं. रस्ते बदलतात, ठिकाणं बदलतात, पण नामस्मरणात मन स्थिर होतं. तुकाराम महाराज म्हणतात, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. त्या एका दर्शनात सगळा थकवा विसरायला होतो. ज्ञानेश्वर माऊली सांगतात, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. देव दूर नाही, तो आपल्यासोबतच चालत असतो, प्रत्येक पावलावर, प्रत्येक श्वासात. चंद्रभागेच्या तरी असो, स्वामी समर्थांच्या दारी असो, की आई भवानीच्या चरणी, नाव घेतलं की मन हलकं होतं, डोळे मिटले की विश्वास वाढतो. ही यात्रा फक्त रस्त्यांची नाही, ही आहे अंतःकरणापर्यंत जाणारी वाट. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. तर मित्रांनो, वाजलेले आहेत 8:45 आणि आपण पंढरपूरपासून साधारणपणे 8 किलोमीटरच्या अंतरावर नाश्त्यासाठी थांबलेलो आहोत. या ठिकाणी आपण पाहू शकता की हे जे आहे मंगलमूर्ती मिसळ हे हॉटेल आहे. या ठिकाणी आपण नाश्ता करून पंढरपूरच्या दिशेने पुन्हा निघणार आहोत. पंढरपूर, शेवटी ती पावनभूमी नजरेस पडते. थकलेला देह, पण आनंदाने भरलेलं मन. इथे शब्द थांबतात आणि भाव बोलू लागतो. प्रत्येक भक्ताच्या भेटीसाठी सावळा उभा आहे विटेवर पाय ठेवून. हात जोडून उभं राहिलं की मनातली सगळी दुःख, सगळा भार हलका होतो. चंद्रभागेच्या तीरी उभं राहून जेव्हा डोळे मिटतो, तेव्हा काळ थांबल्यासारखा वाटतो. चंद्रभागेच्या तीरी उभा मंदिरी, तो पहा विटेवरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी, जय विठ्ठल विठ्ठल जय हरी. रामकृष्ण हरी माऊली. ज्या भक्त पुंडलिकासाठी श्री विठ्ठल विटेवर उभे राहिले, तेच हे भक्त पुंडलिक मंदिर. श्री पुंडलिका भेटी परब्रह्म आले का. चंद्रभागेच्या तीरी उभा मंदिरी, तो पहा विटेवरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी, जय विठ्ठल विठ्ठल जय. नववर्षाची सुरुवात असल्या कारणाने या ठिकाणी भरपूर गर्दी पाहायला मिळाली. शेवटी पांडुरंगाचं आणि रुक्मिणी मातेचं मुखदर्शन घेऊन पुढील पंढरपूर दर्शनास निघालो. शेवटी एक स्थानिक रिक्षावाले दादा मिळाले व ते म्हणाले की 700 रुपयामध्ये मी तुम्हाला पुढील दर्शन घडवतो. त्यामध्ये श्री तुकाराम महाराज मंदिर, विष्णुपद दर्शन, गोपाळपूर, श्री संत तनपुरे महाराज मठ व कैकाडी महाराज मठ याचा समावेश होता. ज्ञानदेवी रचिला पाया, तुका झाला शेकळास. तुकाराम महाराजांचे दर्शन घेऊन आम्ही पुढे विष्णुपद दर्शनासाठी निघालो. या परिसरात असणारे संत जनाबाई मंदिर हे भक्ती, त्याग आणि दास्यभावाचे प्रतीक मानले जाते. संत जनाबाई या विठ्ठलाच्या अत्यंत लाडक्या भक्त होत्या. घरकाम, दळण, झाडण, भांडी प्रत्येक कामात त्या विठ्ठलाचे नाम घेत असत.
या ठिकाणाबाबत अशी श्रद्धा आहे की संत जनाबाईंना एकदा अत्यंत तीव्र शूळ उठला. त्या वेदनेतही त्यांनी विठ्ठलाचे नामस्मरण केले. तेव्हा विठ्ठलाने स्वतः प्रकट होऊन शूळाचे पाणी केले आणि त्या वेदना शांत केल्या. म्हणूनच हे स्थान शूळाचे पाणी झालेले ठिकाण म्हणून ओळखले जाते. पंढरपूरमधील विष्णुपद हे अत्यंत पवित्र आणि श्रद्धेचे स्थान मानले जाते. या ठिकाणी भगवान विष्णूंच्या चरणांचे ठसे असल्याची भक्तांची दृढ श्रद्धा आहे. पुराणकथेनुसार पांडुरंग स्वरूपातील भगवान विष्णूंनी या भूमीवर चरणस्पर्श केला आणि त्यामुळे ही जागा अधिक पावन झाली. विष्णुपद येथे दर्शन घेतल्याने पापक्षालन होते, मन शुद्ध होते आणि पूर्वजांना सद्गती मिळते, अशी भक्तांची श्रद्धा आहे. पंढरपूर वारीत विठ्ठल दर्शनाबरोबरच विष्णुपद दर्शनाला विशेष महत्त्व दिले जाते. इथे उभं राहिलं की देवाच्या चरणी आपोआप मस्तक झुकतं आणि मन शांत होतं. जय जय रामकृष्ण हरी. या ठिकाणी आपल्याला लाल पुच्छ पाकोळी किंवा ज्याला आपण स्वॅलो या नावाने ओळखतो, या पक्ष्यांनी मातीपासून बनवलेली घरटी पाहायला मिळतात. आपल्या धर्मात असे सांगितले जाते की जिथे जीवाला अभय आहे तिथेच देव वास करतो. विष्णुपदाजवळील ही मातीची घरटी आपल्याला शिकवतात की देव फक्त मंदिरातच नाही, तो प्रत्येक जीवामध्ये आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात, हे विश्वची माझे घर, आणि ही घरटी त्याच विचारांची साक्ष देतात. विठ्ठलाच्या नगरीत करुणा, सहजीवन आणि प्रेम हीच खरी भक्ती आहे. चला, या मातीच्या घरट्यांकडे फक्त पाहू नका, त्यातून मिळणारा संदेश मनात साठवा. पंढरीनाथ आपल्याला सर्व जीवांवर दया करायला शिकवतो. या ठिकाणी उसाचा थंडगार रस घेतला आणि जवळच असणारे गोपाळपूर येथे दर्शनासाठी आमचा पुढील प्रवास सुरू झाला. पंढरपूरपासून काही अंतरावर वसलेले गोपाळपूर हे स्थान भगवान विठ्ठलांच्या बालरूपाशी जोडले गेलेले आहे. पौराणिक कथेनुसार भगवान विठ्ठल येथे गोपाळ म्हणजेच बालकृष्ण रूपात आपल्या भक्तांना दर्शन देत असत. म्हणून या गावाला गोपाळपूर असे नाव पडले. अशी श्रद्धा आहे की पंढरपूरच्या विठ्ठल दर्शनानंतर गोपाळपूरला भेट दिल्यास दर्शन पूर्ण झाले असे मानले जाते. गोपाळपूर येथील दर्शनानंतर आम्ही पोहोचलो श्री संत तनपुरे महाराज समाधी मठामध्ये. पंढरपूरच्या पावन भूमीवर वसलेला श्री संत तनपुरे महाराज मठ हा भक्ती, वैराग्य आणि सेवाभावाचा केंद्रबिंदू मानला जातो. संत तनपुरे महाराज हे विठ्ठलभक्त संत होते. त्यांनी आयुष्यभर नामस्मरण, कीर्तन आणि भक्तिसेवा यालाच सर्वोच्च स्थान दिले. या मठाचे वैशिष्ट्य म्हणजे इथे आजही वारकरी परंपरेनुसार अभंग, भजन, कीर्तन निरंतर सुरू असते. अशी श्रद्धा आहे की या मठात मनोभावे बसून विठ्ठलाचे नाम घेतल्यास मन शांत होते आणि अंतःकरण निर्मळ होते. श्री संत तनपुरे महाराज मठ हा केवळ वास्तू नसून तो एक विठ्ठल भक्तीचा श्वास आणि वारकरी संप्रदायाची जिवंत परंपरा. या ठिकाणचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या एकाच मठामध्ये आपल्याला 12 ज्योतिर्लिंगांचे दर्शन घडून येते. या मठामध्ये 12 ज्योतिर्लिंग स्थापन केलेली आहेत. या ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेऊन मन अगदी भक्तीने तृप्त झाल्यासारखा अनुभव या ठिकाणी आपल्याला आलेला अनुभवास मिळतो. यानंतर आपण पोचलो आहोत महान तपस्वी श्री कैकाडी महाराज मठामध्ये. पंढरपूरच्या या भूमीवर महान तपस्वी श्री कैकाडी महाराज होऊन गेले. महाराजांनी 5 वर्ष हिमालयामध्ये अतिशय कठोर तपश्चर्या केली. संत कैकाडी महाराज हे अत्यंत तपस्वी आणि वैराग्यशील संत होते. त्यांनी आयुष्यभर भोगत्याग करून केवळ विठ्ठल नामस्मरणात जीवन व्यतीत केले. अशी श्रद्धा आहे की या मठात बसून मनोभावे विठ्ठलाचे नाम घेतल्यास चित्त स्थिर होते, आत्मबळ वाढते आणि मनावरचा भार हलका होतो. हा मठ भक्ताला सांगतो की देव मिळवण्यासाठी दिखावा नाही,
तर निष्ठा, संयम आणि भक्ती आवश्यक आहे. आजही येथे उभं राहिलं की कैकाडी महाराजांच्या तपश्चर्येचा अंतर्मुख स्पर्श जाणवतो. या मठाच्या स्थापत्यकलेला तोड नाही. महाराजांच्या समाधीनंतर त्यांची साधना, विचार आणि भक्ती परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत जपली जावी या उद्देशाने त्यांच्या शिष्य परंपरेने हा मठ स्थापन केला आहे. अशा प्रकारे पंढरपूर येथील दर्शन अतिशय भक्तिभावाने आटोपून आम्ही दुपारी 3:30 वाजता अक्कलकोटच्या दिशेने निघालो. पंढरपूर, मंगळवेढा ते अक्कलकोट असा प्रवासाचा मार्ग होता. पंढरपूर ते अक्कलकोट हे अंतर साधारणपणे 125 किलोमीटर असून 2.5 ते 3 तास प्रवासासाठी लागतात. त्यानुसार आम्ही संध्याकाळी 6:30 वाजता अक्कलकोट या ठिकाणी पोहोचलो व 7 वाजता दर्शनासाठी रांगेत उभे राहिलो. गुरुवार असल्याकारणाने व नवीन वर्षाची सुरुवात असल्याकारणाने या ठिकाणी खूप गर्दी पाहायला मिळाली. मठामध्ये अगदी पाय ठेवायलाही जागा नव्हती, एवढी गर्दी होती. या गर्दीतच लाईनमध्ये उभे राहून शेवटी स्वामी समर्थांचे भक्तिभावाने दर्शन घेतले. मन अगदी तृप्त झाल्यासारखे वाटले. आपण पाहू शकता या ठिकाणी ही अतिशय प्रचंड अशी गर्दी स्वामी समर्थांच्या मठामध्ये या गुरुवारी पाहायला मिळाली. प्रत्येकजण जणू स्वामी समर्थांच्या भेटीसाठी अतिशय आतुर झालेला असा पाहायला मिळाला. आपण पाहू शकता बाहेर TV स्क्रीनवर देखील स्वामी समर्थांचे दर्शन आपण घेऊ शकतो. आणि हे स्वामी समर्थांचे जे मुख्य मंदिर आहे त्या ठिकाणीही भाविकांची अतिशय गर्दी अशी ओसंडलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. शेवटी दर्शन घेऊन आम्ही गर्दीतून बाहेर पडलो आणि तुळजापूरच्या दिशेने पुन्हा प्रवास चालू केला. अक्कलकोट ते तुळजापूर हे अंतर साधारणपणे 70 किलोमीटर असून आम्ही रात्री 8 वाजता सुरू केलेला प्रवास रात्री 11:30 वाजता आम्ही तुळजापूरमध्ये पोहोचलो व एका भक्त निवासामध्ये ऑनलाईन बुकिंग केलेलेच होते त्या ठिकाणी थांबलो. भवानी मातेचे मंदिर रात्री 1 वाजताच उघडते, त्यामुळे आम्ही 11:30 नंतर रूमवर फ्रेश वगैरे होऊन तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी लाईनमध्ये लागलो. गर्दी तर बिलकुलच नव्हती, कारण रात्रीची वेळ होती. पुढे जाऊन थोडीफार गर्दी आम्हाला मिळाली, परंतु 1 वाजता लाईनला लागल्यानंतर रात्री 1:30 वाजता तुळजाभवानी मातेचे आम्हास दर्शन झाले. अतिशय शांतपणे व भक्तिभावाने आम्ही तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. आपणही या ठिकाणी तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊ शकता. आपण पाहू शकता की शाळकरी मुलांची सहलही या ठिकाणी रात्री दर्शनासाठी आलेली दिसते आहे. रात्री दर्शन घेऊन आम्ही भक्तनिवास येथे पुन्हा रात्री आराम केला व दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता मातेचे ओटी भरण, नैवेद्य व आरती यासाठी पुन्हा मंदिरात आलो. आपणही कधी येणार असाल तर रात्रीची वेळ पाहूनच दर्शनासाठी यावे, म्हणजे आपल्याला
गर्दी भेटणार नाही व दर्शन लवकरात लवकर होईल. मित्रांनो, हा भक्तिमय प्रवास जर तुम्हाला आवडला असेल, या दर्शनाने मनाला थोडीशी शांतता मिळाली असेल, तर ही शांतता इथेच थांबवू देऊ नका. ती पुढेही पोचू द्या. सफर 7 डायरीज हा फक्त यूट्यूब चॅनल नाही, हा आहे प्रवास, श्रद्धा आणि अनुभवांचा एक प्रामाणिक सफरनामा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तो आमच्यासाठी आशीर्वाद आहे. अजून अशाच भक्तिमय आणि प्रवासाने भरलेल्या कथा पाहायच्या असतील तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा. तुमचं मत, तुमची भावना कॉमेंटमध्ये नक्की लिहा, कारण तुमचे शब्दच आम्हाला पुढे जायची प्रेरणा देतात. हा व्हिडिओ तुमच्या एखाद्या आप्त मित्राला, भक्ताला शेअर करा. कदाचित त्यालाही याच क्षणी या भक्तीची गरज असेल. पुन्हा भेटू अशाच एका नवीन सफरीत. सफर 7 डायरीज, प्रवास जो मनापर्यंत पोहोचतो. धन्यवाद मित्रांनो. आपले प्रेम असेच राहू द्या आणि भक्तिभावाने आपला सर्वांचा निरोप घेतो. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर.